नमस्कार. आज आपण आलेलो आहे हिंगणी गडी ही पाहण्यासाठी, जे येथे हिंगणी गाव, शेलू तालुका व वर्धा जिल्हा इथे हा किल्ला येतो. किल्ला छोटेखानी आहे व इथे आता खूप घाण अवस्था झालेली आहे, तुटलेलं आहे सगळं व अशी. वर्धा जिल्हा म्हटलं की आपल्याला आठवते महात्मा गांधींचे सेवाग्राम. पण विदर्भातील या जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले, गिरिदुर्ग, भुईकोट व गडी स्वरूपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आपणाला 9 गडीकोट पाहायला भेटतात. दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकातील 7 किल्ले वगळता इतरत्र कुठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसून येत नाही. तर आपण या अशा अपरिचित किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहे. यातील बऱ्याच गडी पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत किंवा केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे अवशेष काळाची झुंज देत उभे आहेत. स्थानिकांचे या वास्तूबद्दलचे अज्ञान व उदासीनता या कोटाच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. संस्थानिक हालचाल झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गडीकोटांची देखभाल करणे गडी मालकांना अवघड झाल्याने बहुतांशी गडीकोट उद्ध्वस्त होत चालले आहेत, तर काही जमीनदोस्त झाले आहेत. हिंगणी येथील देशपांडे सुभेदारांची ही गडी देखील याला अपवाद नाही. शेलू तालुक्यात असलेल्या हिंगणी गडीला भेट देण्यासाठी तालुक्याचे शहर हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. वर्धा ते शेलू अंतर 16 किलोमीटर आहे. शेलू ते हिंगणी हे 10 किलोमीटर आहे. शेलूतून हिंगणीला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. गावात ही गडी सुभेदार वाडा म्हणून प्रसिद्ध असल्याने बस थांब्यावर उतरून 5 मिनिटात गावाच्या टोकाला नदी काठावर असलेल्या या गडीत पोहोचता येते. आयताकृती आकाराची गडी पूर्व पश्चिम एका उंचवट्यावर उभी आहे. 1 एकर परिसरात आहे. गडीचे प्रवेशद्वार असलेल्या तटबंदी पूर्णपणे नष्ट झाले आहे. रस्त्याकडून गडीत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला मूर्ती नसलेले एक मंदिर असून डाव्या बाजूला कोरडी विहीर आहे. विहीरच्या पुढील भागात घडीव दगडात बांधलेल्या वाड्याचा चौतारा असून या चौताऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या वाड्याच्या भिंती व त्यातील कोनाडे आजही शिल्लक असून वाड्याच्या आतील भागात पाण्याचे टाके आहे. गडीच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचे जंगल वाढले असून आत नीटपणे फिरता येत नाही. या काटेरी झुडपांमधून अवशेष शोधावे लागतात. उजवीकडील तटबंदीत एक कोठार असून डावीकडील तटबंदीत एक खोल तळघर दिसून येते. गावकरी या ठिकाणी वाड्याबाहेर पडणारी भुयार असल्याचे सांगतात. तळघराच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने आत उतरता येत नाही. या किल्ल्याची आपण ही तटबंदी पाहू शकतो. एवढी तटबंदी शाबूत आहे. छोटेखानी किल्ला आहे हा. वर्धा जिल्ह्यातील व शेलू तालुक्यामध्ये असणारा केळझर या गावापासून साधारण हे अंतर 14 किलोमीटर आहे. केळझरचे अष्टविनायक गणपती आल्यानंतर या किल्ल्याला नक्कीच भेट द्या. गडीच्या मागील भागात म्हणजेच पश्चिम दिशेला असलेले 2 बुरुज आजही ढिगाऱ्याच्या रूपात उभे आहेत. काटेरी झाडीमुळे गडीच्या इतर भागात फिरता येत नाही. गडी फिरण्यास आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. नागपूरच्या भोसले राजवटीत रघुनाथ पंत देशपांडे या सुभेदाराने इसवी सन 1800च्या सुमारास हिंगणी गाव वसवले व त्याच काळात ही गडी बांधली गेली. तर आपण केळझर या ठिकाणी आल्यानंतर केळझरचा अष्टविनायक गणपती पाहण्यासाठी आल्यानंतर या गडीला सुद्धा आपण निश्चितच भेट द्यावी हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.